नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या गोम वेदक विद्या मंदिरचे सेवक श्री शंकर कृष्णा वाघमारे हे आपल्या 40 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत असताना संस्थेच्या वतीने त्यांना निरोप देण्यात आलाय। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे होते। समवेत संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे, पर्यवेक्षक श्री महादेव लोकरे, प्राध्यापक पाटील एनसी आदी मान्यवर उपस्थित होते। प्रथम पहलगाम येथील हल्ल्यात मृत पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। त्यानंतर सेवानिवृत्त श्री शंकर वाघमारे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले। श्री सुहास भोईर आणि विद्यार्थ्यांनी सुंदर असे स्वागत गीत सादर केले। यावेळी प्राथमिक विद्या मंदिर, गोम वेदक विद्या मंदिर, कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने श्री शंकर वाघमारे आणि त्यांच्या सौभाग्यवती यांचा भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार केला। यावेळी प्राध्यापक दत्ता कुंटेवाड, प्राध्यापक पाटील एनसी, श्री सुहास वावेकर, सेवक श्री परशुराम जाधव, कन्या सौ माधुरी वाघमारे यांनी आपले मनोगतातून शंकर मामा यांनी केलेल्या उत्कृष्ट सेवेचा गौरव केला। शंकर वाघमारे यांनी आपल्या संस्थेच्या स्वर्गीय डॉक्टर मग जोशी, स्वर्गीय डॉक्टर प्रभाकर देशमुख, स्वर्गीय बाळाशेठ देशमुख, स्वर्गीय विद्याधर धामणकर, स्वर्गीय बाळकृष्ण मुळे, विद्यमान अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे, उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे, सचिव श्री मंगेश शेठ देशमुख, चेअरमन महेंद्र शेठ कसबजे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सौ भागवत मॅम, श्री NH मुतंगे, श्री दिलीप ढाकणे, सर्व कर्मचारी यांनी मला सहकार्य केलं, समजून घेतलं, वेळप्रसंगी मदत केली, त्याबद्दल सर्वांचे त्यांनी आभार मानले। सहकारी सेवक श्री परशुराम जाधव, श्री हरी काणेकर यांनी कामात मदत केल्याबद्दल त्यांचेही आभार मानले। दरम्यान त्यांना अश्रू अनावर झाले व भावना दाटून आल्या। एखाद्या संस्थेत कोणताही वाद न करता 40 वर्ष सेवा करणं म्हणजे गेलेल्या कामाची पावती आहे। यावेळी उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे, अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे यांनी श्री शंकर वाघमारे यांचे वडील स्वर्गीय कृष्णा वाघमारे यांचे अनेक चांगले किस्से सांगताना आदिवासी कुटुंबात जन्म घेऊनही निर्व्यसनी, प्रामाणिक, शांत, मनमिळावू, कामाशी एकनिष्ठ राहून सर्वांचे मने जिंकले, असं मान्यवरांनी प्रतिपादन केलंय। सेवानिवृत्तीनंतर त्यांनी केव्हाही संस्थेत यावं, संस्था त्यांचं स्वागत करेल, असं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी सांगितलंय। कार्यक्रमाचे निवेदन प्राध्यापक सर्जे व्ही.बी. तर आभार पर्यवेक्षक श्री महादेव लोकरे यांनी मानले। यावेळी संस्थेचे पदाधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। मला जो अनुभव आहे तो मी सांगतो। 85ला ते लागले, परंतु मी 86-87ला 8वीला आलो तेव्हा ते हाफ पॅन्टवरती कामाला यायचे, आम्ही अनुभव घेतलेला आहे त्याच्यामध्ये। आता 91-92 साली मी या संस्थेमध्ये सेवक म्हणून लागलो। तिथपासून माझी कारकिर्दी त्यांच्या समवेत अतिशय चांगल्या रीतीने झालेली आहे। मला सांगायचं एवढंच आहे, संस्थेने छोटेखानी होईना सगळ्याच घटकांचा सत्कार सेवकांनाही ते डावलत नसल्याने मला अभिमान आहे या संस्थेचा।
पुढील स्वर्गीय गायकवाड मामा, पोळेकर मामा यांचे जाण्याने आम्हाला खंत वाटली नाही, परंतु वाघमारे मामा गेले तर आम्हाला जे सहकार त्यांचा लाभत होता, कामाचा अतिरिक्त ताण जो आमच्यावर पडणार आहे त्यांच्या ह्याने न भरून निघणार आहे. परंतु शिक्षण म्हटलं की सेवाज्येष्ठता आली, वयोमानानुसार त्यांना सेवापूर्ती करावीच लागते. संस्थेने मला 4 शब्द बोलण्याची संधी दिली, मी त्यांचा अभिमान होतो. माझे 2 शब्द सांगतो. खरं तर वाघमारे यांचा सेवानिवृत्ती प्रसंग वयोमानानुसार ह्या 31 मेला रिटायर्ड होत आहेत. 40 वर्ष प्रदीर्घ सेवा या ठिकाणी केली. आम्ही शाळेत शिकत असताना पवारनेही सांगितलं की तेव्हापासून या ठिकाणी वाघमारे काका शाळेत होते. एक वेगळी अशी आपुलकी त्या निमित्ताने होती. ज्यावेळेला मी इथे शाळेत झालो त्यावेळेला आपल्याशी जवळची माणसं कोण असतात तर शिक्षकांपेक्षाही कधी कधी हे आपले शिपाई काका असतात. आणि मग एक अशा प्रकारची जवळीकी त्यांच्यासोबत राहिली. त्यांचा जाण्या येण्याचा रस्ता होता, जुनी ओळख होती. वेगवेगळे अनुभव आम्हाला वाघमारे बाबत आहेत. वाघमारेचा स्वभाव जर का बघितला, आमच्याकडे आपल्याला सेवक वर्गाचे सगळ्यांचे स्वभाव वेगळे आहेत. वाघमारेला काही सांगितलं तर कधी ते नाही म्हणत नाही. एखादं काम करणार नाही पण नाही कधी ते म्हटले नाही असे वाघमारे. आमच्या काणेकरचा स्वभाव थोडासा वेगळा आहे. काणेकर आम्हाला अगदी स्पष्ट नाही म्हणणं, म्हणजे इथे थोडंसं ते जरी सेवक असते तरी आमच्या थोडंसं एक मैत्रीपूर्ण नातं ही काणेकर मध्ये आहे, पवार मध्ये आहे. म्हणजे अगदी आहे तुरेवर येऊन बोलणार, पण ती गोष्ट ती क्षणिक असते, ती आम्ही जाणवतो. पण वाघमारेचा स्वभाव त्याच्या पलीकडे आहे. त्यांना जे दिलेलं काम आहे ते काम ते अगदी प्रामाणिकपणे करणार, त्यांच्या गतीने करणार. आणि एक सगळ्यांची त्यांचं एक सौहार्दपूर्ण वातावरण त्या स्टाफ जवळ होतं. आणि म्हणूनच केवळ वाघमारे साहेब इथं बघा, आपण काही सगळ्यांना निमंत्रित केलं असेल असं मला वाटत नाही, पण तरीही अगदी प्रायमरी, आपल्या प्री प्रायमरी पासून सिनियर कॉलेज पर्यंतचा सगळा स्टाफ इथे उपस्थित आहे. आणि आणखी जोडीला आपल्या पनवेलचे किरण सातांबरेकर देखील उपस्थित आहेत. ही खरी तुमची कमाई आहे. तुम्हाला आयुष्यात खूप काही कमवलं असेल, तुम्ही कमवणार आहात. ज्या वाडीतून आले, ज्या विभागातून आले, तिथेही तुमच्या वडिलांपासून एक वेगळी ओळख तुमची निश्चितच आहे आणि ती तुम्ही निश्चित यापुढेही ठेवाल. तळ्यातही तुमचं शंकर वाघमारे एक जुने जाणता असं व्यक्तिमत्व म्हणून ओळख आहे. तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यासाठी आमच्या सर्व माध्यमिक विभागाच्या स्टाफच्या वतीने उत्तम आरोग्य लाभावं, तुमच्या हातून अशीच सेवा यापुढेही घडत राहावी या शुभेच्छा तुम्हाला देतो आणि माझं मनोगत या ठिकाणी पूर्ण करतो. शंकर मामांच्या प्रदीर्घ सेवा काळाचा सेवापूर्ती समारंभ या ठिकाणी साजरा होतो. आयुष्यातील 40 वर्ष एका संस्थेसाठी प्रदीर्घ अशी सेवा देणार आपण यापुढे फार क्वचित सापडतो. कुठल्याही विभागात जरी नोकरीला असते तरी 40 वर्ष सेवा ही काही थोडी घटली नाही. आपलं आयुष्य जर आपण 60-70 वर्ष धरलो तर त्यातलं जवळजवळ 60% आयुष्य हे एका सेवेसाठी खर्ची घालणं ही स्वतःमध्येच एक अपूर्वाची गोष्ट असं म्हणेल. शंकर मामांनी या संस्थेमध्ये तन मन धनाने आपली सेवा दिली. वयाच्या 20व्या वर्षी या संस्थेमध्ये 1985ला त्यांनी सेवा सुपूर्द केली आणि आज 2025 म्हणजे 40 वर्ष पूर्ण होत आहेत. या 40 वर्षात एका संस्थेत, एका शाळेत नित्य नियमाने ते या ठिकाणी सेवा देत राहिले. मला 1999 पासून मी या शाळेत आहे. मला आजपर्यंत असं आठवलं नाही की शंकर मामांनी तब्येतीच्या कारणास्तव कुठे रजा टाकली असेल. माझी तब्येत बरी नाही म्हणून माझी काहीतरी रजा घ्या किंवा मला येता आलं नाही. रजा टाकली असेल परंतु ती वेगळ्या कारणासाठी, पण तब्येतीच्या कारणासाठी नाही. त्यांची सुदृढ सेवा ही एक पावतीच आहे आणि हा सगळ्यात मोठा त्यांचा जमेचा भाग आहे. शंकर मामाच्या स्वभावाचं जर वर्णन करायचं झालं तर अतिशय मितभाषी, हसतमुख, सतत हसतमुख. त्यांना कधी कोणी नाराज बघितलं नाही. कुणी हाक मारली तर पहिल्यांदा हसून त्याला अभिवादन करणार आणि मग काय काम आहे ते, जसं वाळकर सरांनी सांगितलं, त्यांना कुठल्याही कामाला नाही म्हटलं नाही. भले बाकीच्या गोष्टी काही असत परंतु कुठल्याही काम सांगितलं हो करतो एवढं म्हणून ते ताबडतोब आपल्या कामाला लागलं. शंकर मामा नित्यनेमाने शाळेच्या परिसरात दिसणार. मुलांची एक त्यांची अशी आपुलकीची गाडी मुलांमध्ये दिसते, सर्व कर्मचाऱ्यांमध्ये दिसते. कधी त्यांनी कुणाला उद्धटपणे उत्तर
दिलं नाही, आजकाल त्यांनी कधी उलट उत्तर कोणाला दिली नाही. मग ते आपल्यापेक्षा कमी वयाचं जरी त्यांचे सहकारी वरिष्ठ जरी असले तरी त्यांच्याशी ते प्रेमाने आपुलकीने वागले. एक नातं 40 वर्ष एका ठिकाणी सेवा दिल्यानंतर त्या वास्तूशी, त्या संस्थेशी, त्या शाळेशी एक अतूट असं नातं तयार होतं. आणि ज्यावेळेला सेवापूर्ती येते त्यावेळेला त्या सेवापूर्तीच्या दिवशी कुठेतरी हे नातं तुटतंय की काय अशी एक हृदय भावना असते. आणि ती भावना आज त्यांच्या डोळ्यातून जाणवत होती की 40 वर्षांचं अखंड हे नातं आज कुठेतरी संपायला आलंय. आज 31 मेला ते रिटायर्ड होते ऑफिशियली, परंतु आज सुट्ट्या लागणार म्हणून आपण 2 दिवस अगोदर त्यांचा सेवापूर्ती समारंभ या ठिकाणी साजरा करतो आहोत. ते 40 वर्षाचं नातं शंकरमामा तुम्ही इतक्या असंच मुखाने धरला, जपलं, ते नातं टिकवलं आणि सर्वांशी आपलं नातं अतिशय प्रेमाने जिव्हाळ्याने सांभाळलं. याबद्दल तुमचं खरोखर आजच्या दिवशी हार्दिक अभिनंदन करावं असं वाटतं. मनपूर्वक तुमचं अभिनंदन. जसे तुम्ही एकही रजा आजारी पडल्याची टाकली नाही, यापुढे आम्हाला पुढची अनेक वर्ष हेच सांगावं लागेल की शंकरमामा कधी आजारी पडले नाही, इतकं सुदृढ आयुष्य तुम्हाला लाभो. आणि शंकरमामांच्या सेवेचा हा जो काळ आहे, सुरुवात त्यांनी केली त्या अतिशय हलाखीच्या काळात केली असेल. सुरुवातीला शाळेची जी काही संस्था आपली गोरेगावच्या संस्थेशी निगडीत होती त्यावेळेला कारभार वेगळ्या पद्धतीने चालत होता. नंतर 96 संस्था वेगळी झाली आणि मग पुढे तालुका झाला. हे सगळे जे बदल आहेत शाळेतले, संस्थेत आणि शाळेच्या शाखा तोपर्यंत 10वीच्या होत्या, 5वी ते 10वी अशी शाळा होती. त्यानंतर आपल्याकडे सिनियर कॉलेज सुरू झालं, ज्युनियर कॉलेज सुरू झालं, प्राथमिक विभाग सुरू झाला आणि हा वटवृक्ष तयार झाला. रोप म्हणून लावलेली संस्था तुम्ही बघितली आणि वटवृक्षात रूपांतर होत असताना तुम्ही सेवापूर्ती घेत आहात, ही तुमच्यासाठी कमी नाही. हे सुद्धा आपल्या याची डोळा पाहण्याचं भाग्य, सद्भाग्य तुम्हाला लाभलं. याबद्दल तुम्ही परमेश्वराचे मानाचे आभार कमी आहेत. आम्ही तुम्हाला याच प्रकारचं सुदृढ आयुष्य चिंतितो आणि तुमच्या आयुष्यात कधी कुठेही दुःख येऊ नये. कुठल्याही प्रकारचे तुमच्या आयुष्यातले संघर्ष तुम्ही हसतमुखाने सोडवले. अनेक संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात, परंतु वैयक्तिक आपल्या आयुष्यातल्या काही अडचणी या सेवा काळामध्ये त्यांनी कधी जाणून दिल्या नाही. सर्वांशी प्रेमाने राहिले, विशेषतः वरिष्ठांशी, जे मुख्याध्यापक असतील, संस्थाचालक असतील, या सर्वांशी सुद्धा त्यांचे प्रेमाचे सद्भावनेचे संबंध राहिले. अतिशय खेळमेळीच्या वातावरणात त्यांनी आपली सेवापूर्ती केली आणि या सेवापूर्तीचीच पावती आहे की सर्वच घटकांना एक आपल्यातला कोणतरी माणूस उद्यापासून या शाळेच्या प्रांगणात दिसणार नाही किंवा पुढच्या शैक्षणिक वर्षापासून या प्रांगणात दिसणार नाही, याची खंत नक्कीच राहील. ती रिकामी जागा तशीच राहील. मी आलो त्या वर्षी गायकवाड मामा होते, कोळेकर मामा होते. हे 2 रिटायरमेंट शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये सेवकांच्या पदामध्ये पाहिले आणि त्याच्यामध्ये गायकवाड मामा मी त्यावेळेला एक तर माझ्या सासरवाडीचा आडनाव गायकवाड आहे म्हणून मी त्यांना नेहमी सासऱ्याच्या भूमिकेत बघायचो. तेही मला नेहमी जावं म्हणून हाक मारायचे. आमच्या मुलीला ती मुलगी म्हणून ते म्हणायची की आमची मुलगी कशी, अशी त्यांची चौकशी. म्हणजे इतकं कौटुंबिक नातं जपणारे आणि त्यापैकी ती मामा म्हणायची सवय शंकर मामांपर्यंत लागली, कारण ते वयाने माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहे, तर त्यांना शंकर मामा म्हणून हाक मारतो. बाकीचे सर्व समवयस्क किंवा आम्ही बरोबरचे आहोत त्यामुळे त्यांना मामा म्हणता येत नाही, परंतु आमचे या शाळेतले शेवटचे मामा हे रिटायर्ड होतात आणि ती एक भावना कुठेतरी मनामध्ये आहे. शंकर मामा तुम्हाला आणि मामी नाही दीर्घायुष्य लाभो, तुमची ही सोबत अखंड राहो आणि तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य, निरामय आयुष्य लाभो. तुमच्या आनंदात तुमचा आनंद द्विगुणित होत राहो, उत्कर्ष तुमचा होत राहो आणि संपूर्ण कुटुंब तुमचं सुखी समाधानी राहो. या सदिच्छा आजच्या या दिवशी मी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. वर्षाची सगळ्यात मोठी वागणारे नाव त्यांचा आमचा संपर्क खरं म्हटलं तर मी त्यांची स्तुती करणं किंवा त्यांची माझी ओळख खूप जुनी असं म्हणणं खूप अवघड आहे. कारण मी इथं 2011 मध्ये आलो आणि तेव्हापासून मी त्यांच्याकडे जेव्हा पाहतोय अतिशय प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यामध्ये त्यांना एक म्हणावं लागेल. दररोज सकाळी आम्ही जेव्हा यायचं तेव्हा आमची भेट करायची. मामाला ठरलेला आमचा नमस्कार असायचा. आम्ही स्वतःहून नमस्कार केलं की मामा आमच्या मुलाचं वागून नमस्कार करायचे. म्हणजे आपल्या सहकारी लोकांसोबत असताना त्यांचं जे प्रेम होतं ते अतिशय कौतुकास्पद असं म्हणावं लागेल. त्यांचा माझा एक अनुभव असा आहे, मी जेव्हा चंडिका मंदिरच्या तिथे राहत होतो पोलीस स्टेशनच्या वर, तिथं त्यांचं कौटुंबिक प्रसंग झाला होता त्यांच्या कुटुंबामध्ये की त्यांच्या मुलानं आंतरजातीय विवाह केला होता आणि ते
मामाकडे दिसले. मामा विचारलं, मामा इकडे कसं काय? मामाने सांगितलं असं असा प्रकार आहे आणि यात माझी खूप लोकांनी होते असं मला दिसतंय. मी PIकडे गेलो. त्यांनी सांगितलं की जे आमचे कर्मचारी आहेत आणि असा असा प्रकार झालेला आहे आणि यांच्या मुलांना कुठला धक्कापटका तर होऊच नाही, पण आर्थिक बाहेर याच्यावर कुठलाही पडू नये याची आपण काळजी घ्यावी. तत्कालीन PI वगैरे साहेब त्यांनी सांगितलं, बोलून घेऊन करायला सांगितलं, तपास निरीक्षकाला सांगितलं फाटकला, त्यांच्याकडे कुठलाही रुपये घ्यायचा नाही. संबंधित मुलीचे मुलाचे आईवडील दोघांनाही बोलवलं. तिथे त्यांचे व्यवस्थित त्याचं काउन्सिलिंग केलं आणि दोघांनी सोडून दिलं. म्हणजे अशा प्रकारे आपल्या सोबत असणाऱ्या घटनाला आपण कुठेतरी आपल्या ओळखीने म्हणा किंवा आपल्या संवादाने म्हणा आपण कुठेतरी त्यांची आर्थिक बाजू घेऊ शकतो, त्यांना चांगली मदत करू शकतो की पैसाच नव्हे इतर बाजूला आपण त्यांना सोबत घेऊन चालू शकतो. इतकंच मी त्या निमित्ताने सांगेन. आणि बाबा आपल्याला खूप दीर्घायुष्य लाभो. आपण खूप खूप इथे मेहनत केली. जेव्हा आपण पुढे जाल तिथं आपण खूप सुखी राहाल. आता निवृत्त झाला चांगलं पेन्शन मिळेल, चांगलं फिरा, खूप मजा करा फॅमिलीला घेऊन. कारण रिटायरमेंट म्हणजे माणूस टायर झालाय असं नाही, तर तो पुन्हा एकदा तुमचं जीवन चांगल्या प्रकारे जगू शकता. यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद. हे मला कामाला आपला दोषी का 15/7/85 मी कामाला येते लागलो आणि मला लावला तुम्ही डॉक्टरही काम मला लावलं आहे. लोकांनी मला भारत पण लोकांनी सांभाळून घेतलं, कॅम्प सांभाळून त्या टायला. आणि तेव्हा म्हणजे कसा मी घरून चालत यायचं, माझी 7 रुपये असायची आणि त्यातला मी घरी उठायचो. 5-5:30ला घरला निघायचो आणि पाण्याची तेव्हा जाम दुष्काळ. इथून मी नंतर आता पाणी भरायचं. आता मी इकडनं तिकडनं पाणी भरून मी हे करायचं. आणि हा आम्हाला जो लावला ट्रेन मला लावला पाणी घेऊन माझा कुटुंब चालला. आधार जरी पडलो तर ते डोळ्या दिवसात मला द्यायचं. हा झाला चांगला त्याही मला चांगलं पत्रकार हे सगळे आपले लोक चांगले माझ्यासात नव्हते. जेव्हा बोलले तर मला तेव्हा असे हे नाही करायचं. त्याही सांभाळून घेतला. आता मला कोणी विचार करण्यास सांगितलं तर जास्तीत जास्त माझ्या हे केले थोडीशी आपल्याला थांबवतर होती. मुंगे सेठ केळून सेठ हे सगळे माझ्यासाठी चांगली माणसं. रोडे साहेब असे चांगले हे माणसं होते आपल्यासाठी. मला ज्याही सांभाळून घेतलं अजून पण काही शंकर या संस्थेमध्ये 15 जुलै 1985 रोजी कामाला रुजू झाला. तो रुजू होण्यापूर्वी शंकरचे वडील कृष्णाबाबा तळातूर ग्रामपंचायतीचे सदस्य होते आणि त्यावेळेस जोशी डॉक्टर मोठे हे तळा ग्रामपंचायतीचे सरपंच होते. शंकरच्या बाबांचं डॉक्टरांचं नेहमी सातत्याने जाणं येणं असायचं. आपली त्यावेळेस शाळा फक्त माध्यमिक शाळा होती. 5वी ते 11वी पर्यंतचे वर्ग या शाळेमध्ये सुरू होते आणि त्यावेळेस कर्मचारी भरण्याची ज्यावेळेस प्रक्रिया आली, माझ्या माहितीप्रमाणे मी ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेस गुजराळी ते नाना सालेकर शिपाई होते, जोगवाडीचे अण्णा म्हात्रे शिपाई होते, त्याच्यानंतर मग आपला बाळाराम गायकवाड राहिला, गणपत गोळेकर राहिला आणि मग आता हेच 4 आपले सेवक आहेत. ज्यावेळेस या ठिकाणी सेवक भरण्याची प्रक्रिया सुरू होणार होती त्यावेळेस दादांनी पहिलं प्राधान्य जर कुणाला दिलं असेल तर एक आदिवासी समाजातील शंकर या व्यक्तीला दिलं. कारण शंकरच्या बाबाचे काळाच्या बाजारपेठेमध्ये सगळ्यांशी चांगले घरोबेचे संबंध होते. डॉक्टर जोशी असतील,
गंगाराम मेघडे असतील, आमचा दादा असेल, बाळशेठ दादा असतील, बाळशेठ देशमुख असतील, धामणकर वकील असतील, की त्या काळातली संस्थेमध्ये काम करणारी मोठी माणसं. या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने, सगळ्यांच्या प्रेमाने, सगळ्यांच्या सहकार्यातून शंकरला या ठिकाणी त्या संस्थेमध्ये सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. आणि आज जवळपास 40 वर्ष शंकर या संस्थेमध्ये सेवा करतो. शंकरनी माध्यमिक विभाग असताना सेवेला सुरुवात केली आणि त्याच्या काळामध्ये बालविकास सुरू झालं, प्राथमिक सुरू झालं, ज्युनियर सुरू झालं, सिनियर सुरू झालं आणि पनेळी सुरू झालं. हे सर्व उन्हाळे पावसाळे शंकरनी या संस्थेचे पाहिले. त्यावेळेस आपल्या संस्थेमध्ये बऱ्यापैकी विद्यार्थी संख्या होती. जरी आपली 5वी ते मॅट्रिकपर्यंत 11वीपर्यंत शाळेमध्ये शिक्षण होतं, तरी पण 1700-1800च्या आसपास विद्यार्थी या संस्थेत असायचे. परंतु तळा तालुक्यामध्ये आपल्या एकमेव माध्यमिक विद्यालय आपलंच होतं, दुसरं विद्यालय नव्हतं. त्यामुळे ग्रामीण भागातले सर्व विद्यार्थी आपल्या या शाळेमध्ये शिकायला गेले. आणि 1700-1800 विद्यार्थ्यांच्या या शाळेमध्ये शंकर काम करत होते. आता सरांनी मला सांगितलं की सेवक किंवा शिपाई आपल्या संस्थेचा आरसा. निश्चितपणे एखाद्या संस्थेमध्ये ज्यावेळेस संस्था उभी राहते त्यावेळेस त्या संस्थेमध्ये काम करताना मग तो सेवक असेल, क्लार्क असेल, शिक्षक असेल, मुख्याध्यापक असतील आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी, या सगळ्यांचा ज्यावेळेस चांगल्या प्रकारे सहभाग लागतो त्यावेळेस ती संस्था प्रगतीपथाकडे चांगल्या प्रकारे वाटचाल करते. प्रत्येक घटकाचं काम वेगवेगळं असतं, परंतु ते वेगवेगळं काम करण्यासाठी प्रत्येक घटकाची नितांत गरज असते. सेवक होते म्हणून या आवारामध्ये या संस्थेतल्या शाळेची चांगल्या प्रकारे साफसफाई व्हायची, स्वच्छता व्हायची, ते त्यांचं काम होतं. शंकरनी सांगितलं की नंद तलावावरून मी पाणी आणत होते. खरोखरच त्यावेळेस जर पाहिलं तर आपल्या तळ्यामध्ये पाण्याची भीषण टंचाई, पाणी उपलब्ध नसायचं. मला चांगलं आठवतंय, तुमच्या समोर 2 पितळेच्या टाक्या आपल्या ठेवलेल्या असायच्या आणि त्या टाक्यांमध्ये शंकरनी त्यांचे सहकारी पाणी आणत होतं की विद्यार्थ्यांना पाणी प्यायला लावायचं. अशा प्रकारचं शंकरनी या संस्थेमध्ये चांगलं काम केलं. मितभाषी, मनमिळावू, शांत स्वभाव, कोणतंही काम सांगितलं तर त्या कामाला कधी नकार दिला नाही. ते केवळ शंकरच असं नाही, शंकरचे संपूर्ण कुटुंब, शंकरचे बाबा जरी होते तर ते पण, आणि आज असणार त्याची संपूर्ण जे कुटुंब आहे हे सर्व कुटुंब प्रेमळ कुटुंब आहे, शांत स्वभावाचं कुटुंब आहे. कधी कुणाशी वादविवाद करणार नाही, भानगडी करणार नाही. 40 वर्षाच्या कालखंडामध्ये हा अत्यंत चांगल्या प्रकारची सेवा करून ज्यावेळेस शंकर बाहेर पडतो तर मला आठवत नाही की शंकरचा कुणाजवळ वादविवाद झालेला आहे किंवा शंकरचं कुणाशी कुठल्या ना कुठल्या तरी कानावरून भांडण झालेलं आहे. त्या ऐकायला कधीच आम्हाला मिळालं नाही. शंकरला कधी आपण कोणतंही काम सांगावं तो हसत मुखाने करतो हेच शब्दप्रयोग येणार. त्याच्या हातामध्ये कोणतेही इतर काम जरी असलं तर त्यांनी असं सांगितलं की मी हे काम ठेवतो आणि दुसरं काम नंतर करतो. त्याला सांगितलेल्या कामाची कधी ताबडतोब पूर्तता करण्याचा प्रयत्न केलेला आहे. असा एक चांगला सेवक आज आपल्या या संस्थेमधून निवृत्त होत आहे. खरं म्हटलं तर त्याची निवृत्ती 31 मेला आहे, परंतु आपला मे महिना सुट्टीचा दिवस असणार आहे आणि या सुट्टीच्या कालखंडामध्ये आपल्याला सगळ्यांना शंकरला निरोप द्यायला मिळणार नाही. म्हणून आज आपण हे नियोजन केलं. चांगल्या पद्धतीनं आज आपण सर्व कर्मचारी त्याच्या सत्कारासाठी किंवा त्याला निरोप देण्यासाठी ते उपस्थित आहात. मी शंकरला निश्चितपणे सांगेन की तू जी सेवा केलेली आहेस ती निश्चित चांगली सेवा केलेली आहेस. म्हणूनच आज संपूर्ण विभागाचा सर्व कर्मचारी बंधू या तुझ्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. शंकर निवृत्त झाल्यानंतर परशुरामजी तुम्ही असा, जाधव असेल, हरी असेल, तुम्हा तिघांवरती या संस्थेतल्या साफसफाई स्वच्छतेची जबाबदारी पडणार आहे. एक सहकारी तुमच्यातून कमी होणार आहे. अर्थातच त्याचं असणारं काम पर्याय तुमच्यावरती येऊन पडणार आहे. त्यावेळेस तुमच्याकडून आम्हाला असं ऐकायला मिळायला नको की आमचा एक सहकारी कमी झालेला आहे, आमच्यावरती कामाचा ताण पडलेला आहे. आपण पण तेवढ्याच हसत मुखानं आनंदानं ते काम कराल अशी मला खात्री आहे. कारण शेवटी ही संस्था आपली आहे. आपल्या संस्थेचं हित, आपल्या संस्थेची प्रगती आणि आपल्या संस्थेचा असणारा जो आदर्श आहे हा आपण इतर सगळ्यांसमोर ठेवणार आहोत.
आणि हा आदर्श ज्यावेळेस आम्ही ठेवत असतो त्यावेळेस त्या आदर्शाचे खरे केंद्रबिंदू जर कोण असाल तर सर्व तुम्ही लोक आहात. तुम्ही चांगली सेवा ज्यावेळेस या इथे देता त्यावेळेस त्याचं नावलौकिक तुमच्या माध्यमातून इतरत्र जात असतं. तेव्हा जरी छोटा शिपाई जरी असला, क्लास जरी असला आणि शिक्षक जरी असला तरी हे सर्व तुम्ही केंद्रबिंदू या त्या आदर्शाच्या, आणि तेव्हाच एखाद्या संस्थेचं नाव पुढे येतं आणि ते संस्थेचं नाव होतं. अत्यंत प्रामाणिकपणे शंकरने आपली 40 वर्षाची सेवा या ठिकाणी केलेली आहे आणि ती करत असताना त्याच्या सौभाग्यवती असतील, त्याच्या सुकन्या असतील, त्याचे पिताश्री असतील, या सगळ्यांनी त्याला चांगल्या प्रकारे सेवा दिलेली आहे. शंकर एका पहाटेचा या ठिकाणी सेवा करायला येत होता, पण ती सेवा करायला ज्यावेळेस सकाळचा यायचा त्यावेळेस भाकरी तुकड्याचं काम देखील त्याची पत्नी तेवढ्याच आनंदानं करायची. गरिबीची परिस्थिती, शंकर काय फार मोठा शिकलेला अशातला भाग नाही. ज्यावेळेस शंकर या संस्थेमध्ये लागला त्यावेळेस त्याला सही पण करता येते, परंतु संस्थेनं त्याला सांभाळून घेतला, त्याला सही करायला शिकवलं आणि आज त्याची जी काही शंकर कृष्णा वाघमारे जी सही आहे ती छोटीशी सही का पण तो आज करतो. इतका साधा सुद्धा असणारा हा माणूस त्यावेळेसचे डॉक्टर आणि ते असणाऱ्या संपूर्ण टीमनी त्याला सांभाळून घेतलं आणि तीच परंपरा त्याच्या पुढं रोडे साहेब असतील, मंगेशकर असतील, मी असेल, आपली आत्ताची असणारी सर्व कार्यकारी मंडळी तेवढ्याच आपुलकीने आत्मीयतेने शंकरच्या कामकाजाचं मूल्यमापन करतात. त्याला सगळ्यांनी सांभाळून घेतलेलं आहे, शंकरच्या सर्व फॅमिलीला सांभाळून घेतलेलं आहे. आज खरंच मला आनंद एकच गोष्टीचा वाटतो, त्या शंकरची तर पत्नी आहे, शंकरची मुलं आहेत, शंकरचे सुना आहे, शंकरचं जावई आहे, सगळेजण ह्या छोटा जरी कार्यक्रम असला तरी छोट्याशा कार्यक्रमाला इथे उपस्थित राहिले नाही. आपल्या बाबांचा निरोप समारंभ ज्या संस्थेमध्ये प्राप्त होतो, छानपैकी मुलगी बोलली. ती शिकलेली किती आहे मला माहिती नाही, पण ती ज्या अर्थी बालवाडीमध्ये अंगणवाडीमध्ये काम करते त्या ती 7वी-8वी तरी निश्चित शिकलेली असेल आणि तिने तिचं ज्यावेळेस तिचं मनोगत व्यक्त केलं आपल्या बाबांबद्दलचं असणारं प्रेम, किंवा बाबांनी त्यांच्यासाठी घेतलेले जे कष्ट आहे त्या कष्टाचा ज्यावेळेस आपल्या मुलांच्या माध्यमातून उल्लेख होतो त्यावेळेस खरोखरच माता पिता धन्य आहेत असं म्हणायला हरकत नाही. शंकर, तू तुझ्या पत्नीने तुझ्या कुटुंबाला देखील चांगल्या प्रकारे वळण लावलेल्या, चांगल्या प्रकारे सांभाळलेल्या, चांगल्या प्रकारे कुटुंबावरती तुम्ही लक्ष ठेवलेलं, त्याचं निश्चितपणे तुम्हाला भविष्यामध्ये चांगले योगदान मिळेल. तुला तुझ्या सर्व कुटुंबियांना मी मनापासून या संस्थेच्या वतीनं शुभाशीर्वाद देतो. तुला दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो अशी परमेश्वराची प्रार्थना करतो. आणि कधीही आज जर तू सेवानिवृत्त झालेला असलास तर याच्या पुढेही तुला कधी असं वाटलं की या शाळेमध्ये मला यायचंय तर तू कधीही येऊ शकतोस. या शाळेचे दरवाजे तुझ्यासाठी सदैव खुले असणार आहेत एवढं मात्र लक्षात ठेव. तुम्ही आता निवृत्त झाल्यानंतर शाळेमध्ये कसं जाऊ, मला तिथे कशी वागणूक मिळेल, ज्या पद्धतीनं 40 वर्ष तुला वागणूक मिळाली तशाच पद्धतीनं किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त पद्धतीनं चांगली वागणूक तुला या शाळेमध्ये मिळेल अशी मला खात्री आहे. सर्वच या आमच्या कर्मचारी वृंदांनी तुला सांभाळून घेतलं. नक्कीच तेही मनाची मोठे आहे, त्यांचं मन मोठं आहे, म्हणूनच एका आपल्या छोट्या कर्मचाऱ्याला त्यांनी चांगल्या प्रकारे सांभाळून घेतलं. पुन्हा तुला मी या संस्थेच्या वतीनं मनापासूनच्या शुभेच्छा देतो. तुला उत्तम आरोग्य दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करतो. मला खात्री आहे की तुझं भविष्यातलं जे जीवन आहे ते निश्चितपणे चांगलं होईल. कारण शंकरचं जे कुटुंब होतं, शंकरचे बाबा जे होते त्यांचं आणि आमच्या कुटुंबाचं अतिशय चांगलं आणि जवळीचे संबंध होते. कारण आमचं आज गेल्या अनेक वर्ष हॉटेल आणि शंकरचे बाबा तांब्यातून निघाल्यानंतर आमच्या हॉटेलमध्ये येणार नाही, चहा पिणार आणि त्याच्यानंतर त्या शंकरच्या बाबांचे माझे जे जुळलेले संबंध होते अतिशय चांगले संबंध जुळले. आमच्या घरी गणपती ज्यावेळेस यायचा त्या गणपतीमध्ये 5 दिवस मला सातत्याने दुर्वा आणि फुलं आणून देण्याचं काम शंकरचे बाबा करायचे. गणपतीच्या शेवटच्या दिवशी सहस्रनाम असायचा, त्या सहस्रनामाला जवळपास 1001च्या दुर्वा लागायच्या. त्या दुर्वा देखील शंकरचे बाबा मला आठवणीने आणून द्यायचे. गेले अनेक वर्ष म्हणजे शंकरचे बाबा जिवंत असेपर्यंत त्यांनी हा उपक्रम आमच्या घरासाठी चालू ठेवला आणि त्याच्यानंतर काही वर्ष शंकरने देखील चालू ठेवला. आता ठीक आहे, काल परत ते जे सूत्र राहतात, परंतु ती जी परंपरा होती बाबांची ती शंकरने देखील तेवढीच आपली सांभाळली होती. शंकर आमच्या कुटुंबाकडून देखील मी तुला मनापासून धन्यवाद देतो, तुला शुभेच्छा देतो आणि तुझं दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य तुला लाभाचे परमेश्वराची प्रार्थना करतो. सर्व आपण आपल्या एका छोट्या सेवकाला शुभेच्छा देण्यासाठी इथं उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या देखील सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि इथं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. आजच्या दिवसासाठी आपण आज शंकर वाघमारे यांचे चाहते
शंकर कृष्ण वाघमारे यांच्या नावामध्ये शिवशंकरांचं नाव आहे. निर्माता आपण जो सृष्टीचा मूर्तीला देवाचं नाव आहे. त्यांच्या वडिलांचं नाव कृष्ण, ते सुद्धा ईश्वराचंच नाव आहे. आणि आडनाव मात्र वाघमारे. शब्दांनी सुद्धा कधी शंकरने आपल्याला कोणाला दुखवलं नाही. वाघ मारण्याच्या खानदानात जन्माला आलेला माणूस किती गोड असू शकतो. जसं तुम्हाला 40 वर्ष काही लोकांना असेल नसेल, पण मला असं वाटतं इथं बसलेला पुष्पा नागेलांनी मला जास्त. तर आम्ही जेव्हा 5वीला आलो 84-85 बरोबर ना पुष्पा, 84-85 आलो ना, मला लक्षात आलं. तेव्हा हे तिथे नुकतेच हजर झाले. मला चांगलं आठवतंय, कारण पहिल्या वेळेला शाळेत आल्यानंतर माणूस शिपायला भीतच येत असतो. आतमध्ये सरळ तर राहिलं बाजूला. त्यावेळेला सालेकर, हाते अण्णा अशी मंडळी होती. त्याच्यामध्ये तरुण असलेला म्हणजे आमचा शंकर झाला. आणि मागचे 40 वर्ष शाळेमध्ये ते सेवा करतात. त्यांच्या कुटुंबाच्या प्रती माझा फार जिव्हाळ्याचा संबंध आहे. त्याचं कारण असं आहे, आजपासून 30 वर्षापूर्वी मी ग्रामपंचायतीचा सदस्य होतो. त्यांचे वडील ग्रामपंचायत सदस्य माझ्याबरोबर कृष्णा वाघमारे. माणूस आदिवासी कुटुंबात जन्माला आला. वडील कसे होते, चष्मा लावायचे बरोबर ना, चष्मा होता, चष्मा मध्ये ते लावायचे. आणि मिटिंगला बसले आमच्या बरोबर डॉक्टर जोशींचे अत्यंत चाहते. कोण? डॉक्टर मदन जोशी. डॉक्टर जोशी बोलले का कृष्णा मामा आमचे लगेच म्हणा बरोबर आहे असं. प्रभात जोशी म्हटलं पण त्यांना फार आदर होता. आणि त्या सभागृहामध्ये आदिवासी कुटुंबामध्ये जन्माला आलेला त्या काळातला जुना माणूस, पण नीटनेटके कपडे घालून येणार. माझ्या गावामध्ये अमुक व्हायला पाहिजे, अमुक करायला पाहिजे. तेव्हा काही जास्त काही नसायचं. गटार करा, अमुक करा, तमुक करा, घरगुन मिळेल काय बघा. परंतु संगत चांगल्यांची केली. माणसाची संगत महत्वाची ठरते आयुष्यात. त्यांनी डॉक्टर जोशींची संगत केली. भाषा देशमुखांच्या तर ते माझ्या वेळेला 2 टर्म होते. बरं, कायम सर्वांचं तेच तिथं जिवंत होते तोपर्यंत तेच. नंतर मग बदलले. नंतर दुसऱ्या टर्मला मी निवडून आलो ते आपले परत ते मी निवडून आम्हाला निवडणूक लागावं लागायची. आणि भाषा देशमुख सहवास चांगला असल्यामुळे त्यांच्या सहवासामुळे कृष्णा दादाला कदाचित तिथे शाळेमध्ये त्या निमित्ताने नोकरी मिळाली. नोकरी मिळाली. डॉक्टर जोशींच्या परिवाराच्या जवळच जरी असले, शंकरदादांनी नोकरीमध्ये किती हरगे केली, तरी ते उन्मट वागले नाही. त्यांचं काम जसं जमल झेपल तसं त्या पद्धतीने करत असत. मला आठवण म्हणजे अशी की मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा शेवटची वेळ वाजवणार कोणतं शिकवलं. त्या वर्गाचं काय व्हायचं ते होईल, पण एकदा शंकर दादा कधी एकदा बेल ठोकतोय आणि आपली हिंमत सुटूक होते अशी नेहमी काळजी असायची. आणि आदिवासी परिवारामध्ये असून सुद्धा कोणतेही व्यसन नसतं, हे फार महत्वाचं विषय. आज अनेक लोक शिकली सवरलेले असतात, फक्त पुरुषच नाही म्हणजे 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 लगेच काय होतं, आपल्यावर सगळे शिकतं. शिकल्या सवरलेली नवीन पिढी आता व्यसनाच्या आधी जाताना आपल्याला दिसते. परंतु इतक्या वर्षात मला तर कधी कुठं काही दिसलं नाही असेल की 2-4 दिवस गायब आहेत. याचा अर्थ सप्ताह काय बसला असं कधी झालं. म्हणजे नोकरी मिळाल्यानंतर आपलं आपण कुटुंब व्यवस्थित सांभाळलं पाहिजे आणि आपण नीट नेटकं राहिलं पाहिजे. आणि मग नीट नेटकं राहिलं का असा परिवार नीट नेटका बघायला लागेल. मी त्यांच्या मुलींनी काय भाषण केलं ते ऐकायला नव्हतं, परंतु आता इथं बसलेल्यांमध्ये सटकन लक्षात पण येणार नाही की कोण शिक्षिका आहे आणि कोण कृष्णदासची मुलगी आहे. बाहेरून आलेलं म्हणजे सगळे शिक्षक बसलेले दिसत. असं हे असं कधी घडतं, जेव्हा घरातला पालक व्यवस्थित असतो तेव्हा घरची मुलं सुद्धा व्यवस्थित घडतात. आमची मागे बसलेली त्यांची मोठी मुलगी माधुरी,
हा माधुरी एक नंबर. माधुरीला मी ग्रामपंचायत सदस्य पहिले बनवले. मला आपण आदिवासी समाजाची कोणतरी मुलगी द्या रे बाबा, एकदा बाई कोणतरी द्या आपल्याला उभे करायचे. याला सांगितलं बाबा बघ तुझ्या घरात कोण असेल तर बरोबर. पण खरंच सांगतो माधुरीचं सभागृहातलं कामकाज, माधुरी अशी फाईल घेऊन यायची. आमच्या इथे हे आहे, आमच्या इथे जेवढे सदस्य आहेत त्यांचं घर अमुक तमुक, आणि मग ती ग्रामसेवक देणार आणि आम्हाला समजा म्हणजे कोण कुठे जन्माला आला हे महत्वाचं नाही, तो कुठल्या आचरणामध्ये वावरला, कुठल्या संगतीमध्ये वावरला, तो शिकून समाजासाठी काय करणार आहे हे शंकर दादाच्या मुलींनी पण दाखवून दिलं. अंगणवाडीला जेव्हा ती जॉईन झाली तेव्हा मी सभापती होतो. शंकर दादा मुलीचा अर्ज केला तेव्हा सभापतीला म्हणून 5 मार्क दिले झाले. व्हिडिओला काही मार्क द्यायचे अधिकारी होता की ICDची अधिकारी कोण असेल त्या आणि सभापतीला 3 का 5 मार्क दिले आहे. माझ्या काळामध्ये अनेक लोकांना ते 3 अर्थात पण कदाचित तुम्हाला अनेक झाला असेल. कधी कधी असं वाटतं काय विरोध माझ्या जवळचा आहे त्याच्याच मला 3 द्यावे का काय असं होतं, असं झालं असेल. पण त्याच्यामध्ये तिला त्यावेळेला मला न्याय देता आला. त्यामुळे ह्या कुटुंबाशी बरेच वर्षाचं नातं आपलं चांगलं आहे. चांगलं काम केलं हे तुम्ही सगळ्यांनी सांगितलं असेल. किंवा एखादा शिपाई निवृत्त होतो तेव्हा उपस्थिती जास्त राहते. त्याचा अर्थ त्या शिपायांनी तुमच्याशी ठेवलेलं नातं, तुमच्याशी ठेवलेलं संबंध ते निश्चितच पहा चांगले असल्यावर अशी माणसं येतात. आलं का लक्षात? त्यामुळे तुम्हाला पण निवृत्त होताना अशीच माणसं यायला पाहिजे, त्याची काळजी घ्यायला लागेल. आता काय म्हणून आपलं चाललंय होईलच, अमुक शिक्षकाबद्दल बोलतो, अमुक शिक्षकाबद्दल बोलतो, असं होऊन चालणार. शंकर हे आदर्श व्यक्तिमत्व आहे, त्यांचा आदर्श घेऊन आपल्याला सगळ्यांना चांगलं काम करता येईल. 40 वर्ष सेवा त्यांनी इथे जवळजवळ केली. 40 वर्षाची गोष्ट नाही, ती तप पूर्ण करून वरती 4 वर्ष ही मोठी सेवा आहे. ती सेवा करत असताना मला वाटत नाही फार कधी मला, आता मी सचिव होतो, उपाध्यक्ष होतो, अध्यक्ष होतो, मला कधी शंकरदादाला जोरात बोलण्याची वेळच कधी आली नाही. उलट शंकरदादा दिसल्यावर मला असं वाटायचं की आता हे काम इथलं इथलं बरोबर होतं किंवा करेल व्यवस्थित होतं. त्यामुळे मी आज शंकरदादा तुम्ही जी काय इतक्या वर्ष सेवा केली आहे त्याच्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो. हे सगळं करत असताना चुकून मागून कधी बोललो असेल, सगळ्यांना बोलत असताना चुकून तुम्हाला कधी असं वाटत असेल की चंद्रकांत बोलायला आपल्याला काहीतरी सगळ्यांना बोलले, तर त्याबद्दल आपली विनय व्यक्त करतो. पण ती वेळ कधी मला वाटत नाही आले असेल, मला माझ्या आठवणीत नाही, पण तरी सुद्धा मन असतं तेव्हा माणसाला कधीतरी असं वाटतं मला आज कारण नसताना बोलले. त्यामुळे 40 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेबद्दल आमच्या सगळ्यांच्या वतीने तुमचं पुन्हा पुन्हा अभिनंदन करतो. आज इथे शंकरदादाची पत्नी इथे आलेली आहे, त्यांची अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की त्यांनी इतक्या वर्ष त्यांना साथ दिली. कधीतरी घरात डबा दिला असेल म्हणून, कधीतरी काहीतरी लागणारी वस्तू दिली असेल, कधीतरी दोघं जण माझ्या दुकानामध्ये तांदूळ घ्यायला येतात तर मी लांबून असं बघत असतो की दोघांमध्ये इतकं चांगलं कॉर्डिनेशन की मग शंकरदादा म्हणून तू बोल काय घ्यायचं नाही, मग असं दोघांमध्ये अगदी चर्चा तिथं होणार. पण ती चर्चा सुद्धा गुढी गुलाबी चर्चा असायची. त्यामुळे कुटुंबामध्ये पत्नीबरोबर कसं वागायचं हे सुद्धा शंकरदादाकडून शिकण्यासारखं आहे. त्याचं हे तिकडे थांबतो तिकडे ते घे अशी भाषा मी तेव्हा कधी दुकानात पाहिली नाही. असा कुटुंब वत्सल एक उत्कृष्ट पती, एक उत्कृष्ट बाप, एक उत्कृष्ट परिवाराचा मुलगा यासाठी बोललो की त्यांच्या वडिलांबरोबर जे वागणं होतं शंकरदादाचं ते सुद्धा आदमी होतं, ते भिवून होतं की बाबा आले, बाबांच्या पुढे मी बोलत नाही असं ते वागणं होतं. त्यांनी मान हलवली बघा की नाही तर आताची मुलं कधी कधी काय शिकलीत पण वडिलांच्या प्रती काय नाही असं आपल्याला पाहायला मिळतं. एक आदर्श माणूस आपल्या कुटुंबातला आपल्याला तुम्ही सोडून जात नाही, परंतु एक जबाबदारीने मोकळा होतोय कुटुंबातला. त्यामुळे त्या जबाबदारीने शंकरदादा तुम्ही मोकळे झाला असतात तरी जसं उपाध्यक्ष म्हणाले
की तुम्ही कधी इथे येऊ शकता, कधी तुम्हाला येण्याचा आमच्याकडे पूर्ण अधिकार आहे. तेच मी सांगतो की त्यांनी दिलेला जो शब्द आहे त्यासाठी तुम्ही कधी या शाळेमध्ये बसा, काही चांगलं काम करता, एकमेकांशी गप्पा मारा, पण येत जा. असंच विनंती आजच्या कार्यक्रमाची मी करतो. वहिनींना पण त्यांचं पण अभिनंदन करतो. त्यांच्या सर्व मुलींचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो, म्हणजे कौतुक करतो की चांगल्या वडिलांना चांगलं पालक म्हणजे मुलं मिळणं पण फार महत्वाचं असतं. अनेक वेळा आम्ही पाहतो की एखाद्या पदावर माणूस बसतो आणि त्याचा मुलगा काय बघा लोक अशी परिस्थिती होत असते. परंतु ह्या मुलांनी मुलींनी 5 मुलांची ह्या 5 जणांनी शंकरची जावई आपल्या इथे आहे. जावई पण सांगतो जसं पेरावं तसं म्हणतं रुजतं ना, आपण म्हणतो ना. आपण जर जगाशी चांगलं वागलो तर आपल्याला चांगली माणसं मिळतात. शंकरचा जावई सुद्धा एकदम शांत स्वभावाचा आहे, मुलाप्रमाणे. असं कधी घडतं, पुण्य संचित जेव्हा होतं सगळ्यांकडनं, तेव्हा आपल्याला जावई चांगला मिळतो, मुलगा, या सगळ्या गोष्टी चांगल्या चांगल्या घडतात असं मला वाटतंय. ते सगळं तुमच्या दत्तरी शंकरदादा आहे. पुन्हा एकदा आज मला यायला इथं थोडा उशीर झाला. नेमकी नगरपंचायतीची 8 वाजता गेली. शेवटचा आभार मानून मी 1 मिनिट थांबवले, कारण मला कुठंतरी ह्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी यायचं होतं. कुठेतरी एवढ्या वर्ष त्यांनी काम केलं आपल्या संस्थेमध्ये, त्यांचे आभार व्यक्त करताना मी नसलं हे स्वतःला पटत नव्हतं. म्हणून मी अगदी संपला असेल ठीक आहे, खाली आल्यावर अण्णांचं वाटत चालू होतं, आता ठीक आहे आपण पोहोचतोय. त्यामुळे त्यासाठी आज आलो. तुमच्या सगळ्यांचं मनापासून कुटुंबाचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. आणि पुढचं आयुष्य शंकरदादा मस्तपैकी राहायचं, जेवण जाऊन यायचं, कुठे तिकडे जातं आनंद जेवण कुठून नाही आहे. तळा झाल्यानंतर मारुती जवळ जायचं, शाळेत यायचं. त्याच्या आता बघू मी जर झालं तर विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जायचं. पण आल्यानंतर लाईटा बाबतीत जाऊन यायचं, असं जीवन जगायचं की आपल्याला चालता फिरता आयुष्य व्यवस्थित ईश्वराने द्यावं आणि ते ईश्वराने तुम्हाला द्यावं अशी ईश्वराची प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.